मी नटराजाला मनोभावे वंदन केलं. मोबाईलला माथा टेकवून नमस्कार केला, कारण आता तोच माझा गुरु झाला होता. यूट्यूबचाही आशीर्वाद घेत मी डाव्या हातात लोकर आणि उजव्या हातात हुक असं घेतलं. मला हा शिक्षक खूप आवडला होता. घरच्या घरी क्लास, दिवस आपला आणि बॅचही आपलीच. केव्हाही बोलवा, हा हजरच शिकवायला. बरं, पुन्हा फी मागणार नाही, चुकलं म्हणून रागवणार नाही की होमवर्क नाही. किती छान. मला तर वाटलं सगळे शिक्षण असं यूट्यूबवरच द्यावं, पालकांचा सगळा त्रास वाचेल. शिक्षणाबाबतचे माझे उच्च आधुनिक विचार यथाअवकाश शिक्षण मंत्र्यांना भेटून सांगायचं मी ठरवलं आणि ऐटीत सोफ्यावर उशा लावून तयार केलेल्या खास बैठकीवर बसले. आता मी लोकर आणि सुया, हुक, निडल, गप्पा मारत मुलांचा अभ्यास घेत लोकर विणताना मी अनेकींना पाहिलं होतं. मला त्यांचा हेवा वाटायचा. मलाही अगदी तसंच करायचं होतं. सुमा, तिकडच्या खोलीतल्या कपड्यांच्या जरा घड्या घालून ठेव गं. काकू, आज जरा 4 पोळ्या जास्त करा, पाहुणे आहेत बरं जेवायला. अशा सूचना देत देत मला दाराचं तोरण करायचं होतं. डाव्या हाताच्या बोटातनं ऐटीत लोकर गुंडाळून उजव्या हाताने हुक कसे सफाईने काढायचे ते मला कळलं होतं. सासूसुनेची मालिका बघतच मी सुरुवात केली. तासभर झटापट केली तेव्हा पहिली नॉट महत्प्रयासाने बसली. हुश. नंतर लोकर आणि हुकचा काही केल्या मेळ बसेना. खूप प्रयत्नाने एकदाचं हुकने लोकरीला धरून ठेवलं तर नॉटमधनं बाहेर काढलेले लोकरने हुकला सोडचिठ्ठी दिलेली असे. परत तेच प्रयत्न. कधी अर्धीच लोकर यायची आणि बाकीचे धागे सत्याग्रह करायचे. पण मी मागे हटले नाही. हे करताना लोकरचा पांढरा शुभ्र रंगही काळवडू लागला. मग सरळ कात्रीने लोकर कापली. हो ना, मला फ्रेश तोरण हवं होतं ना दाराला. मी प्रयत्न सोडले नाहीत. प्रयत्न करता रगडिता वाळूचे केवढा अर्थ सामावला होता त्यात. बहुधा माझ्यासाठीच असावं ते. मी नेटाने काम सुरू ठेवलं. म्हटलं हरायचं नाही. कण रगडिता वाळूचे? मला तर लोकर रगडायची होती. सोप्पं आहे. तिकडे मालिकेतली सासू सुनेवर करवादत होती. ते बघण्यात नाही म्हटलं तरी इकडे जरा चुकायच्याच. पण मालिकेतली सून एकटी पडली होती म्हणून माझं संवेदनशील मन तिच्या आधाराला सारखं धाव घेत होतं. परत लोकरचा रंग बदलला आणि मी कात्री हातात घेतली. तडजोड नको, तोरण कसं शुभ्रच हवं.